नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो. तर दिवसभरामध्ये महत्त्वाचे जे शासन निर्णय होतात, तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. तर 27 जानेवारी रोजी जे महत्त्वाचे जी-आर प्रसिद्ध झाले, तर याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात 2 महत्त्वाचे जी-आर आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याबाबत. तर ऊस तोडणी यंत्र आहे, तर याची मुदत संपलेली होती, परंतु आता याच्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे आणि सदरची मुदतवाढ 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती आणि याच्यात मान्यता देण्यात आलेली आहे की ही मुदतवाढ 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याबरोबर हा महत्त्वाचा जी-आर आहे आणि दुसरा महत्त्वाचा जी-आर तुम्ही पाहू शकता की दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग दारी हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता जे अभियान आहे 36 जिल्ह्यांपैकी 27 जिल्ह्यांमध्ये अभियान राबवण्यात आलेले आहे. तर या अभियानामध्ये UDID प्रमाणपत्र, शेतजमिनी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्रे तसेच दिव्यांगांना देण्यासाठी विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजना, सवलती यांची माहिती दिव्यांगांना देण्यासाठी या विभागामार्फत स्टॉल्स लावण्यात आले होते. उर्वरित जे जिल्हे आहेत तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगांच्या दारी अभियान हा राबवण्याची खबरदारी घ्यावी. म्हणजे या 9 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचे हे महत्त्वाचे जे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.